नमस्कार, दिग्विजय इन्व्हेस्टमेंट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणजे काय या संदर्भातील माहिती पाहणार आहोत। या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा। या चॅनलवरती अशाच प्रकारे आपल्याला म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा फायनान्शियल संदर्भातील माहिती मिळणार आहे। तर चला तर वेळ न घालवता बघूया आपण मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणजे काय। मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड म्हणजे काय तर गुंतवणुकीसाठी विविध प्रकारची मालमत्ता म्हणजे काय तर ॲसेट क्लास एकत्र गुंतवणूक करणारा फंड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची मालमत्ता एकत्र गुंतवणूक करणारा फंड म्हणजे मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड असे आपण म्हणतो त्याला। मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडात कोणकोणते घटक असतात तर या प्रकारच्या फंडामध्ये इक्विटी, डेट, गोल्ड, चांदी, इतर मालमत्ता म्हणजे या प्रकारचे घटक असतात। साधारणतः इक्विटी म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे की इक्विटी म्हणजे शेअर्स। हा फंड शेअर्स वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पण गुंतवणूक करतो। डेट म्हणजे काय तर कर्ज रोखे असतात, सरकारी कर्ज रोखे किंवा बॉन्ड्स असतात। तर हा फंड बॉन्ड मध्ये किंवा सरकारी कर्ज रोख्यामध्ये पण गुंतवणूक करतो। गोल्ड म्हणजे काय सोन्यामध्ये पण गुंतवणूक करतो। सोनं असेल तर या प्रकारचा फंड सोन्यामध्ये पण गुंतवणूक करतो। सोन्यामध्ये गुंतवणूक करतो म्हणजे काय तर गोल्ड बॉन्ड असतात, गोल्ड बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। तसेच चांदी म्हणजे सिल्वर मध्ये पण या प्रकारचा फंड गुंतवणूक करतो। काही आपला पोर्शन फंडाचा जो काही पोर्शन आहे तो चांदीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतो। तसेच इतर मालमत्ता, आता इतर मालमत्तेमध्ये कोणतं आलं तर रिअल इस्टेट आलं। रिअल इस्टेट म्हणजे जमीन, जागा, घर किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज असतील तर याला आपण रिअल इस्टेट म्हणतो। त्याचबरोबर कमोडिटी म्हणजे काय तर वेगवेगळ्या मालमत्ता असतात, कमोडिटी असतात, त्याच्यामध्ये पण ट्रेडिंग होतं तर त्यामध्ये पण तो फंड अशा प्रकारचा फंड गुंतवणूक करतो। त्याच्यामुळं या फंडाला मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंड असं नाव देण्यात आलेलं आहे। आता ह्या फंडाची मल्टी ॲसेट ॲलोकेशन फंडाची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर विविध मालमत्तांमध्ये संतुलन राखतो। म्हणजे काय तर गोल्ड इक्विटी मधली इन्व्हेस्टमेंट किती आहे किंवा बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट किती, डेट इन्व्हेस्टमेंट किती आहे किंवा गोल्ड असेल, सिल्वर असेल किंवा इतर मालमत्ता आहे ह्याच्यामध्ये संतुलन राखतो। तो एक संतुलन साधतो, त्यामुळे हा फंड रिटर्न देण्यास जरा फायद्याचा ठरतो। नंतर काय करतो तर जोखमीचे व्यवस्थापन करतो। जोखीम म्हणजे काय तर जोखीम म्हणजे आपले जो फंड कमी जास्त होण्याचं प्रमाण आहे किंवा रिस्क फॅक्टर म्हणतो आपण। म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण रिस्क फॅक्टर विचारात घेतो। तर ऍज कम्पेअर टू दुसरे फंड किंवा दुसऱ्या फंडांशी जर तुलना केली, टोटली इक्विटी ओरिएंटेड फंड असतात त्या फंडाशी जर तुलना केली तर हा फंड थोडासा जोखमीचं व्यवस्थापन करतो। या फंडामध्ये गुंतवणूक केल्यामुळे थोडीशी आपली जोखीम आहे ती कमी होते, म्हणजेच रिस्क थोडीशी कमी होते। बाजारातील चढ उतारांपासून थोडे संरक्षण करतो। शेअर मार्केटमध्ये जे कमी जास्त चढ उतार होत असतात किंवा मार्केट खाली येतं, मार्केट वर जातं, तर हे जे चढ उतार असतात त्यापासून थोडंसं संरक्षण करतो। तुम्ही म्हणाल आता संरक्षण करतो म्हणजे नेमकं करतो तरी काय। हा फंड काय करतो साधारणतः शेअर मार्केट जर 5%, 10% किंवा जे बी काय पर्सेंटेज मध्ये खाली येत असेल, शेअर मार्केट जेवढं खाली येतं त्या प्रमाणात तो तितक्या प्रमाणात खाली येत नाही। कारण कसं असतं या फंडामध्ये एक गुंतवणुकीचं व्यवस्थापन ठरलेलं आहे। फंड मॅनेजर काय करतो या फंडामध्ये साधारणतः 65% रक्कम ही शेअर्स मध्ये असते, म्हणजे ती कमीत कमी 65%, जास्तीत जास्त 65% पर्यंत तो शेअर मार्केटमध्ये टाकतो आणि बाकीचे जे 35% आहे ते गोल्ड मध्ये असते किंवा सिल्वर मध्ये असते किंवा डेट मध्ये असते। मग मार्केटची सायकल कशी असते तर शेअर मार्केट ज्यावेळी वाढत असतं त्यावेळी कधी कधी सोने किंवा बॉन्ड इतर गोष्टी थोड्याशा कमी परतावा देत असतात, पण शेअर मार्केट ज्यावेळी काही कारणास्तव खाली येत असतं त्यावेळी गोल्ड मधून किंवा बॉन्ड्स मधून फिक्स इन्कम आपल्याला मिळत असतं। त्यामुळे ह्याच्यामध्ये संतुलन राखण्याचं थोडंसं काम करतो आणि बाजारातले चढ उतारापासून हे संरक्षण होतं। त्यामुळे विविध स्रोतातून उत्पन्न देण्याचं काम करतो। मल्टी ॲसेट ॲलोकेशन काय करतो विविध स्रोतांमधून आपल्याला उत्पन्न मिळतं। आता हे विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळतं म्हणजे काय तर सोन्यामधून पण कधी सोनं वाढण्याची शक्यता असते, कधी चांदी वाढण्याची शक्यता असते। तसेच बॉन्ड असते तर बॉन्ड मधून काही प्रमाणात बॉन्ड मधून व्याज परतावा मिळतो किंवा कंपन्यांचे शेअर्स वाढत असतील। अशा वेगवेगळ्या ॲसेट ॲलोकेशन मधून विविध स्रोतातून आपल्याला उत्पन्नाचा सोर्स या फंडाद्वारे निर्माण होतो।
आता हा फंड मल्टी ॲसेट अलोकेशन फंडामध्ये गुंतवणूक केल्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा काय काय आहे? तर गुंतवणूकदारांचा, तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदाराचा काय फायदा आहे? तर जोखमीचं संतुलन होतं, म्हणजे रिस्क थोडीशी डिवाइड होती, रिस्क कमी होती, थोडी नियमित उत्पन्नाची शक्यता असते. आता ह्या फंडातून आपण काय करू शकतो की कंटिन्युअसली आपल्याला कुठल्या ना कुठल्या मालमत्तेद्वारे उत्पन्न एखाद्या वेळेस शेअर मार्केटमधून मिळू शकतं, एखाद्या वेळेस बॉन्ड मधून मिळू शकतं, किंवा दुसऱ्या वेळेस सोनं आहे, चांदी आहे, किंवा इतर मालमत्तामध्ये आपण रिअल इस्टेट बघितलं किंवा इतर काय कमोडिटीज बघितल्या, तर ह्याच्यामधून पण उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. लांब पल्ल्याची गुंतवणूक करता येते आपल्याला ह्या फंडातून. लांब पल्ल्याची गुंतवणूक करता येते म्हणजे काय होतं की हा फंड ऍसेट अलोकेशन करत असतो आणि रिबॅलन्सिंग करत असतो. त्यामुळे ज्यावेळी मार्केटमध्ये वाढ होते त्यावेळी काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होतं, त्यामुळे एक सायकल निर्माण होते आणि लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीस फायदा होतो. आता एकाच फंडामधनं विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करता येते. आता हे काय, तर साधारणतः आपण गुंतवणूक करत असताना काय होतं की एकच फंड आहे, जर समजा लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप असेल, किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगळा फंड करावा लागत असेल, किंवा सिल्वर मध्ये, गोल्ड मध्ये गुंतवणूक करायसाठी तर त्याच्यासाठी वेगळा फंड घ्यावा लागतो, किंवा डेट इन्स्ट्रुमेंट्स मध्ये, गोल्ड बॉन्ड मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं तर त्याच्यासाठी पण वेगळा फंड घ्यावा लागतो. असे वेगवेगळे प्रत्येक गोष्टींसाठी वेगवेगळा फंड घेण्याची गरज नाही. एकाच फंडामधून आपण शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणूक करू शकतो, त्याचबरोबर बॉन्ड मध्ये पण गुंतवणूक करू शकतो, तसंच आपण सोन्यांमध्ये, चांदीमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. हा एकच फंड घेतला तर आपली गुंतवणूक काय होते की वेगवेगळ्या फंडामध्ये डिवाइड होऊन जाते. ह्याच्यानंतर हा फंड, आता जो मल्टी ॲसेट अलोकेशन फंड बघितला आपण, तर ते कोणत्या गुंतवणूकदारासाठी योग्य आहे? हा फंड कोणत्या गुंतवणूकदाराला सजेस्ट करणं फायद्याचं राहतं? मध्यम ते लांब मुदतीचे गुंतवणूकदार, म्हणजे कसं, ज्यांना साधारणतः कमीत कमी 3 ते 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करायची आहे किंवा जास्त मुदतीची पण गुंतवणूक करायची आहे, अशा गुंतवणूकदारासाठी आपण हा फंड सुचवू शकतो. किंवा काही गुंतवणूकदार असे असतात की मला शेअर मार्केटमधून परतावा थोडासा कमी मिळाला तर चालला पाहिजे, पण माझे पैसे जास्त खालीवर झाले नाही पाहिजे, किंवा माझ्या पैशामध्ये चढ उतार झाला नाही पाहिजे, तर अशा गुंतवणूकदारासाठी पण हा फंड फायदेशीर आहे. म्हणजेच काय, जोखमीपासून थोडंसं सुरक्षित राहू इच्छिणारे गुंतवणूकदार. काही गुंतवणूकदार असे असतात की परतावा कमी मिळाला तर चालेल, पण माझं जे भांडवल आहे, माझी जी मूळ रक्कम आहे, त्याच्यामध्ये फारसा फरक झाला नाही पाहिजे, असे गुंतवणूकदार असतात. जोखमीपासून संरक्षण करणारे, सुरक्षित राहू इच्छिणारे गुंतवणूकदार जे असतात, त्या गुंतवणूकदारासाठी अशा प्रकारचा फंड फायदेशीर ठरू शकतो. गुंतवणुकीत वैविध्य हवे असेल तर, गुंतवणुकीत वैविध्य म्हणजे काय, तर एकाच फंडामध्ये आपल्याला शेअर मार्केटमध्ये पण गुंतवणूक करायची आहे, कर्ज रोख्यामध्ये किंवा बॉन्डमध्ये, डेट फंडामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायची आहे, किंवा सोने असेल, चांदी असेल, किंवा इतर कमोडिटीज असतील, किंवा रिअल इस्टेट असेल, अशा वेगवेगळ्या साधनांमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर अशा लोकांसाठी हा फंड खूप फायदेशीर आहे. दुसरं आहे नियमित उत्पन्न व स्थिरता शोधणारे फंड. काही गुंतवणूकदार असे असतात की, एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर रिटायर्ड पर्सन असतात, ज्यांची रिटायर्ड पर्सनची रिस्क ॲपेटाईट म्हणजे रिस्क घेण्याची क्षमता थोडीशी कमी असते. त्यांना स्थिर उत्पन्न हवं असतं आणि नियमित उत्पन्न हवं असतं त्यांचं. कारण रिटायरमेंट लोकांचं कसं असतं की पगार बंद असतो, त्यामुळं येणारे एक दर महिन्याला त्यांचा खर्च आहे, तो खर्च निघण्यासाठी जे उत्पन्न पाहिजे असतं, तर त्यासाठी आपण मागे एक फंड बघितला होता की SWP फंड. SWP असते. SWP म्हणजे काय असतं, तर सिस्टमॅटिकली आपण विड्रॉल करत असतो त्या फंडातून. तर SWP सुचवण्यासाठी हा फंड खूप फायदेशीर आहे. ज्या गुंतवणूकदाराला SWP करायची आहे त्या गुंतवणूकदारांसाठी, SWP नियमित उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड खूप फायदेशीर आहे. आता जर आपण या व्हिडिओ जर आता सुरुवातीपासून जर बघितलं तर ह्याचा निष्कर्ष काय आहे, तर मल्टी ॲसेट अलोकेशन फंड म्हणजे काय, तर एकाच टोपलीत सर्व अंडी न ठेवता वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये अंडी ठेवणे. म्हणजे काय होईल की, समजा जर एखादी टोपली जर पडली तर त्या टोपलीतली सर्व अंडी जर एकाच टोपलीत असतील तर काय होणार, सगळ्याच अंड्यांचं नुकसान होणार, सगळीच अंडी फुटून जाणार. आणि जर आपण वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये थोडी थोडी अंडी ठेवली तर काय होणार की, एखादी टोपली पडली तर त्याच टोपलीतील तेवढी अंडी फुटतील, बाकीची सर्व अंडी सुरक्षित राहतील. म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक असल्यामुळे आपली गुंतवणूक थोडीशी सुरक्षित राहण्यास मदत या फंडामधून होते.
या संदर्भातील काही जर प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.